नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावजी किळसकर. मित्रांनो, तुम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुका बघितल्यात, त्यांचे निकालही बघितलेत. भूतो ना भविष्यतो असा भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. आणि आता कालच भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्रीसुद्धा पदावरती आरूढ झालेला आहे, शुभेंदू अधिकारी. मी अगोदरच म्हणालो होतो की फायर ब्रँड मुख्यमंत्र्यांच्या लिस्टमध्ये आणखीन एकाची एंट्री झालेली आहे, आणखीन एकाचा प्रवेश झालेला आहे. म्हणजे कसा अग्नितांडव करणारा, लक्षात आलं का? अग्नितांडव करणारा मुख्यमंत्री. मित्रांनो, आता जी दशा आणि दिशा ह्या मुख्यमंत्र्याची असणार आहे, त्याच्या सरकारची असणार आहे, ही दशा आणि दिशा कशी असणार आहे हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मोगल काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन तुम्हाला माहीतच असेल. त्यांनी शासन आणि प्रशासन कसं चालवलं हे तुम्हाला माहीत असेल. त्यांचे ध्येय धोरणं तुम्हाला माहीत असतील, त्यांची विचारधारा तुम्हाला माहीत असेल. मित्रांनो, तीच विचारधारा तुम्हाला आता या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळेल, त्या भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये. लक्षात आलं का? म्हणजे रयतेचा राजा, रयतेचा राजा. आणि मग त्यात रयतेच्या राजाने, त्या मराठा साम्राज्याने, त्या महाराष्ट्रातील मराठी माणसाने जो अटकेपार झेंडा फडकवला आणि मराठी राजवट आणली, मराठी राजवट स्थापित केली, तशीच आता या पश्चिम बंगालच्या माध्यमातून तुम्हाला सनातनी राजवट स्थापित होताना पाहायला मिळेल. म्हणजे जी मोगलांच्या काळात महाराष्ट्रातून सुरू झालेली एक परिवर्तन होतं, एक युगपरिवर्तन होतं, तेच परिवर्तन तुम्हाला आता पश्चिम बंगालमधून पाहायला मिळेल. म्हणजे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वगैरे झाला, वगैरे गोष्टी तुम्हाला माहितीच असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय शासन आणि प्रशासन राबवलं तेही तुम्हाला अवगत असेल. छत्रपती शिवाजी काय म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणायचे, तर हे रयतेचं राज्य आहे आणि हिंदुत्व, लक्षात आलं का? हिंदवी स्वराज्य ही स्त्रीची इच्छा. काय म्हणतोय, लक्षात आलं का? हिंदवी स्वराज्य हीच स्त्रीची इच्छा. अशी इच्छा प्रस्थापित करणारे, व्यक्त करणारे ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशी इच्छा आणि असं वक्तव्य तुम्हाला या शुभेंदू अधिकाऱ्याच्या मुखातून सुद्धा पाहायला मिळालं असेल, ऐकायला मिळालं असेल. मित्रांनो, मुख्यमंत्री कोणाचा आहे? भारतीय जनता पार्टीचा. भले ते पूर्वी TMCमध्ये होते, TMCचे कार्यकर्ते नेते होते, पण आता ते भाजपमय झालेले आहेत, ते हिंदुत्वमय झालेले आहेत, ते सनातनी झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान ज्या काय घोषणा दिलेल्या आहेत, जे का स्पष्ट वक्तेपणा त्यांनी दाखवलेला आहे, तोच तुम्हाला त्यांच्या राज्यकारभारामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे ज्यावेळेला मोगलांचं आक्रमण झालं होतं, मोगलांनी आपल्या महाराष्ट्राला जसं लुटलं होतं, तशीच लूटपाट त्या पश्चिम बंगालची झाली होती. म्हणून मी यापूर्वीचा एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये उल्लेख काय केला आहे मी पश्चिम बंगालचा, तर 579 वर्षानंतर पश्चिम बंगाल स्वातंत्र्य झालेलं आहे. आता 579 वर्ष, त्याच्यामध्ये इंग्रज, त्याच्यानंतर मोगल, आणि त्याच्यानंतर काँग्रेस सरकार, त्याच्यानंतर CPM सरकार, त्याच्यानंतर तृणमूल सरकार, ममता बॅनर्जी, हे एकंदरीत सर्व काय आहे, ती परिस्थिती निर्माण झाली होती. कसली? तर गुलामगिरीची, गुलामशाही. मित्रांनो, ह्या परिस्थितीमध्ये त्या पश्चिम बंगालच्या जनतेने जे काय भोगलं आहे त्याचे त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत, निकाल दिलेले आहेत या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमधून. मित्रांनो, तोच हा भूतो ना भविष्यतो विजय पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. म्हणून मी म्हणालो तुम्हाला की पश्चिम बंगालमध्ये जो आता परिवर्तन आलेलं आहे, ते परिवर्तन अगदी तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल बघितला असेल, त्यांच्या शासन प्रशासन बघितलं असेल, त्याच प्रकारे तुम्हाला पाहायला आणि ऐकायला आणि दिसेल. ही परिस्थिती तुम्हाला आता ह्या येणाऱ्या भविष्यात पाहायला मिळेल.
म्हणून मी म्हणालो, जे मोगलांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य स्थापन केलं होतं, हिंदुत्वाचं सरकार स्थापन केलं होतं, हिंदुत्वाचं राज्य स्थापन केलं होतं, तेच तुम्हाला या पश्चिम बंगालमधून पाहायला मिळेल. समस्त भारताला पश्चिम बंगालमधून सनातनीचा उदय झालेला दिसेल. आणि तो कसा असेल? सक्षम असेल. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे जे काय मी माझे विचार मांडतोय ते विचार तुम्हाला पटतायत का? तुम्हाला कळतायत का? हे कळतील, पटतील सुद्धा, पण कधी? ज्यावेळी तुम्ही सद्विवेक बुद्धी जागृत ठेवाल त्यावेळी. आता तुमची सद्विवेक बुद्धी जागृत आहेच, असणारच, याबद्दल मला दुमत नाही आहे. पण परत एकदा त्या पश्चिम बंगालच्या विजयाकडे बघा, त्या परिवर्तनाकडे बघा, आणि महाराष्ट्रामध्ये जे मराठा साम्राज्य स्थापन झालं होतं, छत्रपतींची जी राजवट होती, त्याची तुलना करा. येणाऱ्या भविष्यात तुम्हाला तेच पाहायला मिळेल आणि हेच ते वास्तव आहे. परत एकदा रयतेचं राज्य तुम्हाला प्रस्थापित झालेलं पश्चिम बंगालमधून दिसेल आणि ते हळूहळू समस्त भारतात बघायला मिळेल. रयतेचं राज्य आणि हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रीची इच्छा. सनातन स्थापित व्हावं हीच श्रीची इच्छा. हेच तुम्हाला पाहायला मिळेल. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.